यूट्यूब तुम्ही फक्त स्क्रोलिंगसाठी यूज नका करू. तुम्ही चॅनल ओपन केल्याच्या नंतर किती दिवसानंतर व्हिडिओ टाकायचा आणि काय काय सेटिंग असतात हे आम्ही तुम्हाला पुढे दाखवते. नमस्कार मंडळी, मी कल्याणी अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या आणखी एका व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलत आणि बरेचसे प्रश्नसुद्धा विचारले, त्यामुळेच मी हा आजचा दुसरा व्हिडिओ घेऊन आली आहे. थंबनेलवरून तसा तुम्हाला आजच्या व्हिडिओचा विषय तर समजलाच असेल, पण परत एकदा आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण चॅनल कसं ओपन करायचं, काय काय सेटिंग असतात, तुमचं चॅनल सर्च कसं होणार यूट्यूबवरती, तर या सगळ्या टिप्स मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघत राहा. नवीन जर असाल चॅनलवरती तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा, म्हणजे आपला व्हिडिओ आणखी बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचतो. तर आता बरेचसे प्रश्न आहेत आणि आधी मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. तर पहिला प्रश्न असा आहे की तुझं हे चॅनल मॉनिटाईज झालंय का? तर माझे तसे 2 चॅनल आहेत. एक चॅनल माझं मॉनिटाईज आहे आणि त्याचं मला पेमेंट येते. तर हे चॅनल मॉनिटाईज आहे का? तर हे चॅनल हाफ मॉनिटाईज झालंय. म्हणजे हाफ मॉनिटाईज एक 3000 तासांचं मॉनिटायझेशन असतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला सुपर्स आणि सुपर चॅट वगैरे असं काहीतरी ऑप्शन असतात, तर ते इनेबल होतं. तर ते आपलं झालेलं आहे आणि 4000 तासांचं सुद्धा पुढच्या 8 दिवसामध्ये होऊन जाईल. तर मी पूर्ण प्रोसेसची स्क्रीन रेकॉर्डिंग करून ठेवते. तो सुद्धा तुम्हाला व्हिडिओ मी लवकर शेअर करेन. इंस्टाग्रामवरती मला एक DM आला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या चॅनलचे फोटो पाठवले होते. तर असं कसं होतं माहिती आहे का, जर आपण दुसरं काही कंटेंट शेअर करत असू ना, तर आपले 4000 तास वॉच टाईम पण होतो आणि सगळं होतं आणि आपण बघत नाही की कोणत्या व्हिडिओला कॉपीराईट आलं आहे का किंवा काही इश्यू आहे का. आणि तसंच आपण मॉनिटायझेशनसाठी टाकतो त्यावेळेस हे इश्यू येतात. आता माझं हे चॅनल कसं आहे की माझं डेली ब्लॉगिंग आहे किंवा काय, तर त्यामुळे याला इश्यू येणारच नाही. मी न चेक करता मॉनिटायझेशनला टाकलं आणि पुढच्या 48 तासांमध्ये लगेच मला मेसेज आला, यू आर एलिजिबल फॉर यूट्यूब मॉनिटायझेशन, आणि लगेच मेसेज येऊन गेला. आणि कसं की जर आपण वेगळं कॉन्टेंट बनत असू ना, जर आपण स्टोरी टेलिंग बनवतो, तर काही आपण जे म्युझिक ॲड करतो त्याच्यामध्ये काही शॉर्ट पॉलिश आली आहे का, तर लॉंग व्हिडिओमध्ये काय आहे का, तर तुम्ही ते चेक करत जा आणि त्याच्यानंतरच मॉनिटायझेशनला टाकत जा. जर तसे काही व्हिडिओ असतील तुमच्या ह्याच्यामध्ये तर डिलीट न करता ते प्रायव्हेट करायचे आणि त्यानंतर आपण मॉनिटायझेशनला टाकायचं. मॉनिटायझेशनला टाकताना पहिले तुमचे 3 व्हिडिओ बघायचे, तुमचे पॉप्युलर 3 व्हिडिओ बघायचे जे सगळ्यात जास्त व्ह्यूज आले, जे तुमचे सगळ्यात आधीचे म्हणजे ओल्डेस्ट व्हिडिओ असतात 3, तर ते बघायचे. त्यानंतर जे पॉप्युलर नाही आहेत, ज्याला कमी व्ह्यूज आहेत, ते 3 व्हिडिओ बघायचे. अशी एक सिस्टीम असते. तर ते चेक करून त्यानंतर तुम्ही तुमचं चॅनल मॉनिटायझेशनला टाकत जा, म्हणजे एवढा काही प्रॉब्लेम होत नाही. आणि एकदा चेक करायचं, तुमचे कितीही व्हिडिओ असू द्या, 100 असू द्या, 400 असू द्या, 500 असू द्या, तर तुम्ही सगळे व्हिडिओ चेक करायचे की कुठं शॉर्ट पॉलिशी आहे का, कुठं काही प्रॉब्लेम आहे का, तरच चॅनल मॉनिटायझेशनला टाकायचं. नाहीतर कसं होतं की लगेच आपल्याला त्यानंतर आपल्याला बरेचसे दिवस थांबावं लागतं, त्यानंतर परत मॉनिटायझेशनला टाका. त्यामुळे आधी पूर्ण चेक करत जायचं आणि त्यानंतर मॉनिटायझेशनला टाकत जायचं. आता काहींचे सबस्क्रायबर वाढत नाहीत, काहींचा वॉच टाईम वाढत नाही. आता वॉच टाईमविषयी एक प्रश्न होता की आमचा वॉच टाईम कमी होतोय. तर आता वॉच टाईम कसा कमी होतो किंवा कोणता वॉच टाईम काउंट होतो. आता बरेच जण शॉर्ट व्हिडिओ पण टाकतात आणि लॉंग व्हिडिओ पण टाकतात. आता मी तुम्हाला इकडे ॲड करेन की कसं असतं ते. आता शॉर्ट व्हिडिओचं कसं असतं, शॉर्ट व्हिडिओचा सुद्धा वॉच टाईम काउंट होतो. आता वॉच टाईम काउंट होतो, तर ते कसं असतं की दोन्हीचा काउंट होतो आणि तो तुम्हाला YT स्टुडिओमध्ये दिसतो. पण जेव्हा तुम्ही कोपऱ्यामध्ये अर्न ऑप्शनमध्ये जाल, तर तिथे तुम्हाला लॉंग व्हिडिओचाच फक्त वॉच टाईम दाखवतं. तर तुमचा शॉर्ट व्हिडिओचा इकडं दिसतोय YT स्टुडिओमध्ये, पण तो नसतो. तुम्ही जेव्हा अर्नमध्ये जाता तर तिथं जो असतो वॉच टाईम, तर तो खरा असतो. इकडं तुमचा शॉर्टचा सुद्धा आणि लॉंगचा सुद्धा काउंट केलेला असतो. आता लॉंगपेक्षा शॉर्टला जास्त व्ह्यूज येतात आणि त्याचा वॉच टाईम वाढत असतो. त्यामुळे आपल्याला काय वाटतं, आपला वॉच टाईम तर झालाय. आता असं बघायला गेलं ना, तर ह्या चॅनलवरती माझं 15,000 तासांपेक्षा जास्त वॉच टाईम आहे, पण ती शॉर्टमुळे आहे आणि लॉंग व्हिडिओचा कमीच आहे. तर शॉर्ट व्हिडिओने मॉनिटायझेशन नाही होत, लॉंग व्हिडिओने मॉनिटायझेशन होतं. जरी तुम्ही 3 मिनिटांचा शॉर्ट टाकला तरी सुद्धा तो मॉनिटायझेशनमध्ये नाही येत शॉर्टचा वॉच टाईम. त्यामुळे तुम्ही लॉंग व्हिडिओ टाका, तरच तुमचं मॉनिटायझेशन होतं वॉच टाईमने. आणि जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकत असाल
असाल आणि तुमचे 10 मिलियन झाले तर लगेच मॉनिटायझेशन होतं, त्यात प्रश्न नाही. पण हा एक प्रश्न होता की वॉच टाईम कमी होतोय, तर तो तसा कमी होत नाही. आणि दुसरी एक असतं की आता तुमचं चॅनल 1-2 वर्ष झाले चालू आहे आणि गेल्या वर्षी आत्ता तुम्ही या डिसेंबरमध्ये गेल्या वर्षी चॅनल ओपन केले. आता डिसेंबरमध्ये चॅनल ओपन केलं आणि वर्षभर तुमचा जर 3000 तास वॉच टाईम झालाय आणि आता जर तुम्ही जानेवारीमध्ये गेलात तर जो तुम्ही गेल्या वर्षी वॉच टाईम केला होता आता डिसेंबरमध्ये जानेवारीमध्ये, तर तो तुमचा मायनस होत जाणार आहे. तर एका वर्षानंतर मायनस होत होत जातो. जर कंप्लीट नाही झालं तर 1 वर्षानंतर मायनस होतो. तसं शॉर्टचं कसं असतं की 3 महिन्यानंतर तुमचे व्ह्यूज मायनस होत जातात. जर 3 महिन्यामध्ये तुमचे 10 मिलियन व्ह्यूज आले तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं, पण 3 महिन्याच्या वरती जर झालं तर ते मायनस होत जातं. असं असतं की त्यामुळे मायनस होतो तुमचा वॉच टाईम. आता मेजर हे प्रश्न होते, आता सबस्क्रायबर वाढत नाही आहेत, वॉच टाईम वाढत नाही आहे, तर त्याच्यासाठी म्हणजे तुम्ही कॉन्टेंट चांगलं बनवा. आता तुम्ही सर्च करा यूट्यूब, तुम्ही फक्त स्क्रोलिंगसाठी यूज नका करू. तुम्ही बघा की तुमच्या काही कामाच्या गोष्टी आहेत, दुसऱ्या इतर क्रिएटर कसं ते कीवर्ड वापरतात पहिल्यांदा, तर तसं तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करा. काहीतरी आधी हिट लाईन द्या, काहीतरी सस्पेन्शन ठेवा 30 सेकंदांपर्यंत जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवत असाल. आणि लॉंग बनवत असाल ना तर काहीतरी चांगले कंटेंट जे सध्या ट्रेंडिंग आहेत. आता थोडक्यात मकर संक्रांती आहे तर तुम्ही साड्यांवर व्हिडिओ बनवा, तुमचं साडी कलेक्शन दाखवा, तुमच्या काही गोष्टी शेअर करा. आता सध्या या महिन्यामध्ये बरेचसे लोक फिरायला जातात तर तुम्ही ते कॉन्टेंट बनवू शकता. आता आपण आपल्या मेन विषयाकडे वळूया की आपण आज मी तुम्हाला चॅनल कसं ओपन करायचं तिथपासून दाखवणार आहे. तर मी इकडं स्क्रीन रेकॉर्डिंग तुम्हाला लावून देईन आणि या फोनमध्ये मी तुम्हाला ओपन करून दाखवते. आता ना माझंच मला हसायला यायला लागलं आहे. मी आधी एक आय डी ओपन केली, त्यानंतर चॅनल ओपन करून दाखवल्या, सगळ्या सेटिंग करून दाखवल्या आणि माझ्या लक्षातच नाही की मी स्क्रीन रेकॉर्डिंगच ओपन नाही केली, त्यामुळे मी तुम्हाला इकडं दाखवणार तरी कसं आहे. तर आता मी स्क्रीन रेकॉर्डिंग परत एकदा ओपन केली आहे, आणखी एक जीमेल ओपन केला आहे. आता मी परत एकदा तुम्हाला पहिल्यापासून दाखवते आहे, तर शेवटपर्यंत नक्कीच बघत राहा. आता पहिलं तर तुम्ही तुमच्या यूट्यूबमध्ये जा, तुमचं ऑलरेडी जीमेल आहे. आता तुम्ही यूट्यूबमध्ये गेलाय, स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला इकडं दिसते. आता मी आत्ताच हे जस्ट जीमेल ओपन केले. आता मी इकडं आली आहे जीमेलमध्ये. आता इकडं तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला के दिसलं तर तिथं मी गेली. आता त्यानंतर इथं वरती कल्याणी वारे म्हणून तुम्हाला दिसते आणि तिथं खाली दिसते क्रिएट अ चॅनल म्हणून, तर तिथं मी क्रिएट अ चॅनलवरती टच केलं. त्यानंतर तुम्ही इथं कल्याणी वारे आणि खाली हँडल बघू शकता, कल्याणी वारे J1B आलाय आणि इथं नेम आलंय कल्याणी वारे. आता जे तुमचं जीमेलवरती आहे तर तेच येणार आहे, पण जर तुमच्या हजबंडचं नाव आहे जीमेलवरती पण तुम्हाला तुमचं स्वतःचं टाकायचं आहे तर इकडं तुम्ही टाकू शकता. आता माझं कल्याणी वारे आहे ना, तर इथं मी काहीतरी युनिक टाकण्याचा प्रयत्न करते. आता इथं मी टाकते देऊ, माझ्या मुलाचं नाव टाकते देऊ म्हणून मी टाकलं. इथं देऊ सानप म्हणून टाकते. जस्ट मी तुम्हाला उदाहरण म्हणूनही सांगते. आता देऊ सानप मी केलं. आता इथं मी सेव्ह केलं. आता त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता हँडल आहे इथं. आता तुम्ही जर इथं नाव तुमचं टाकलं तर तेच खाली हँडल येणार आहे. आता बघा खाली हँडल देऊ सानप आलं आणि कधी पण हे सेमच ठेवायचं, वेगवेगळं नाही ठेवायचं. आता तुम्ही बघू शकता देवांश सानप, आधी कल्याणी वारे होतं माझं जीमेल, कल्याणी वारे नावाने. तर इथं मी आता माझ्या चॅनलचं नेम केलं आहे देऊ सानप आणि हँडलचं सुद्धा केलं आहे देऊ सानप म्हणून. आता इकडं पिक्चर ॲड करायचा असेल, जर तुम्हाला जो आपला थोडक्यात फोटो असतो तर इकडं तुम्ही याच्यावरती जा. DP म्हणून तुम्हाला फोटो जर ठेवायचा असेल ना तर तुम्ही कुठलाही ठेवू शकता. आता त्याचा एक फोटो आहे तर तो फोटो मी इकडं ठेवते आहे. तर सेव्ह ॲज अ प्रोफाईल पिक्चर म्हणून तिकडं तुम्ही सेव्ह करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर इकडं तुम्ही क्रिएट अ चॅनल तुम्हाला दिसते, तिथं तुम्ही क्रिएट अ चॅनल करायचं. आता तुमचा चॅनल इथं क्रिएट होतो, अगदी अर्ध्या मिनटामध्ये क्रिएट अ चॅनल होऊन जातो. आता परत तुम्ही इथं उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला D दिसते, म्हणजे चॅनल D दिसते, तर तिकडं तुम्ही जायचं. आता इथं वरच्या कोपऱ्यामध्ये बघू शकता त्याचा फोटो आलाय आणि फ्यू चॅनलमध्ये जायचं. क्रिएट तुम्हाला शॉर्ट टाकायचा आहे, लॉंग टाकायचा आहे तर ते टाकू शकता. आता कधी व्हिडिओ टाकायचा, तुम्ही चॅनल ओपन केल्याच्या नंतर किती दिवसानंतर व्हिडिओ टाकायचा आणि काय काय सेटिंग असतात ह्या मी तुम्हाला पुढे दाखवते. आता हे फक्त ओपन झालं. आता तुम्ही डायरेक्ट प्ले स्टोअरला जायचं. प्ले स्टोअर, आता प्ले स्टोअरमध्ये जायचं आपण.
आणि त्यानंतर इथं तुम्ही सर्च करायचं YT स्टुडिओ म्हणून. आता इथं तुम्ही बघू शकता 2 नंबरला आलं आहे, माझ्यात ऑलरेडी इन्स्टॉल आहे. तर YT स्टुडिओमध्ये इथं तुम्ही ओपन करायचं आहे आणि इथं बघू शकता देवांश सानप, देऊ सानप केलं. याच्या आधी मी जो कारनामा केला होता लक्षात नव्हता तर तो देवांश सानप नावाने केला होता. आता मी तुम्हाला इथे दाखवते, आलंय लास्टला देऊ सानप म्हणून. तर हे आहे देऊ सानप. आता आलं तुम्हाला इथे फ्यूज 0 दिसत आहेत, ऑच टाईम 0 दिसतोय. तर आता पुढं जाऊया आपण. आता हे इथं आहे असं सोडा. आता बाकीच्या सेटिंग करण्यासाठी आपल्याला क्रोममध्ये जायचं आहे. एकतर तुम्ही क्रोमचा वापर करू शकता, नाहीतर जर तुमच्यामध्ये ब्राउझर असेल तर त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. माझ्यात दोन्ही पण आहे, पण इझी मला क्रोम पडतं म्हणून मी क्रोममध्ये जाते. आता क्रोममध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे YT स्टुडिओ डेस्कटॉप म्हणून. तर इथं मी केलं. त्यानंतर आता इथं लगेच येतं लॉग इन म्हणून आणि लॉग इन अकाउंट असं येतात ऑप्शन. तर तुम्हाला लॉग इनमध्ये जायचं आहे. आता लॉग इनवरती गेलात ना तर YT स्टुडिओमध्ये ते इनडायरेक्ट होतं आणि डायरेक्ट इथं असं येतं. इथं तुम्हाला असा सरफेस दिसतो. त्यानंतर तुम्ही खाली डाव्या कोपऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता एक चिन्ह दिसतं. हे तुम्हाला मी झूम करून दाखवते. हे सेटिंगचं चिन्ह दिसतं डाव्या कोपऱ्यामध्ये, तिकडं तुम्ही जायचं. आता इथं बघू शकता तुम्ही पहिलं तर आलं जनरल म्हणून USD डॉलर. तर US डॉलर ॲज इट इज ते राहू द्यायचं. त्यानंतर तुम्हाला जायचं आहे चॅनलमध्ये. तर इथं 1 नंबरला आहे कंट्री ऑफ रेसिडेन्स. तर आपल्याला इथं इंडिया करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कीवर्ड्स टाकायचेत, म्हणजे ज्याने तुमचं चॅनल सर्च होणार आहे. आता जरी तुम्ही युनिक नेम टाकलं असेल तुमच्या चॅनलचं, तुम्हाला एक उदाहरण देते की जर तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव हाऊस क्वीन टाकलंय थोडक्यात, पण तुमचं नाव वेगळंच काहीतरी आहे. आता माझ्या चॅनलचं नाव जर मी हाऊस क्वीन ठेवलं थोडक्यात, तर आता जर पण माझं नाव कल्याणी सानप आहे किंवा कल्याणी वारे, तर हे दोन्ही पण कीवर्ड मी याच्यामध्ये ॲड करणार. कारण जे आपले जवळचे व्यक्ती असतात तर ते तुम्हाला तुमच्या नावाने ओळखतात ना, तर तुमचं नावसुद्धा याच्यामध्ये टाकायचं. आता मी इकडं देवांश सानप असं पण कीवर्ड टाकला आहे. देवांश सानप 4 सुद्धा टाकला आहे. त्यानंतर इकडं मी आता आपण चॅनलचं नेम ठेवलं होतं देऊ सानप आलं इथं. तर देऊ सानप, त्यानंतर परत एकदा DE देऊ आणि त्यामध्ये एक हे दिला आणि त्यानंतर देवांश सानप म्हणून टाकलं. असं तुम्ही बरेचसे ॲड करू शकता. 500 शब्दांपर्यंत लिमिट असतं. तुम्हाला जे तुम्हाला वाटतं की या वर्डने मला सर्च केलं पाहिजे यूट्यूबवरती, ती सगळी नावं तुम्ही टाकू शकता. पण तुमच्या चॅनलचं नेम, तुमचं माहेरचं आणि तुमचं सासरचं नाव जरी टाकलं तरी सुद्धा चालतं. आता ज्या चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ बघताय ते चॅनल जर तुम्ही कल्याणी सानप नावाने सर्च केलं तरी सुद्धा होतं आणि कल्याणी विकास सानप केलं तरी सुद्धा होऊन जातं. आणि जर कुणी केलंच कल्याणी वारे तरी सुद्धा होऊन जाईल. तर असं असतं. तर याने तुमचं चॅनल सर्चिंगमध्ये येतं. त्यामुळे इथं कीवर्ड्स तुम्ही विचार करूनच टाका. त्यानंतर ॲडव्हान्स सेटिंगमध्ये आपल्याला जायचं आहे. आता इथं 2 ऑप्शन असतात. तुमचं किड्ससाठी चॅनल आहे की तुमचं मोठ्यांसाठी आहे. तर इथं तुम्ही करून ठेवायचं आय वॉन्ट टू रिव्ह्यू दिस सेटिंग फॉर एव्हरी व्हिडिओ असं करून ठेवायचं. कोणती सेटिंग करायची गरज नाही, ॲज इट इज राहू द्यायचं. त्यानंतर खाली जायचं. याच्यामध्ये सुद्धा कुठलंच काहीच करायचं नाही. आता इथं फीचर एलिजिबिलिटी येतं. आता आपण लॉंग व्हिडिओ बनवतो 15 मिनिटांच्या वरती असतील तर तुम्ही इथं एलिजिबिलिटीवरती जायचं तिथं तुम्ही. आणि त्यानंतर इथं येतं फोन नंबर व्हेरीफाय करण्यासाठी. आता इथं जर फोन नंबर तुम्ही व्हेरीफाय केला तर तुम्ही थंबनेल कस्टम करून टाकू शकता. त्यानंतर लाईव्ह घेऊ शकता आणि 15 मिनिटांच्या वरचे व्हिडिओसुद्धा तुम्ही टाकू शकता. आता व्हेरीफाय फोन नंबर करायचा. आता माझ्याकडे इथं फोन नंबर नाही आहे, कारण एका वर्षात एका नंबरवरती फक्त 2च चॅनल व्हेरीफाय होतात. तर माझ्याकडं आता नाही आहे नंबर ॲड करण्यासाठी. पण इथं मी व्हेरीफायवरती केलं तर ते यूट्यूबमध्ये जाऊन परत रिटर्न इकडं यूट्यूबमध्ये होतं. आणि इथं मी तुम्हाला दाखवण्यासाठी ओपन केलं आहे. सिलेक्ट युअर कंट्री इंडिया करायचं आणि तुमचा खाली नंबर टाकायचा, खाली नेक्स्ट करायचं आणि नेक्स्ट केल्याच्यानंतर लगेच तुम्हाला मेसेज वगैरे येतो. तुम्ही ते टाकायचा कोड आणि लगेच होऊन जातं. ते अगदी इझी आहे. त्यानंतर आता आपण परत जाऊया याच्यामध्ये आपल्या क्रोममध्ये परत.
लॉग इन करायला लागणार आहे परत. फीचर इलिजिबिलिटीचं पण मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर आता आपल्याला जायचं आहे अपलोड डिफॉल्टमध्ये. जर गेलो तर तिथं तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन म्हणून येतं. तिथं तुम्हाला टायटलसुद्धा टाकण्याची गरज नाही किंवा डिस्क्रिप्शनसुद्धा नाही. आपण प्रत्येक व्हिडिओला वेगळं टायटल आणि डिस्क्रिप्शन टाकतच असतो. आता इथं फिजिबिलिटी असतं तर तिथं अनलिस्टेड करून ठेवायचं, कारण ते सोपं जातं आपण नंतर आपला जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेस. आता इथं त्यानंतर असतं ॲडव्हान्स सेटिंग. आता इथं मेन सेटिंग असतात. तर आता इथं 1 नंबरला आहे स्टँडर्ड यूट्यूब लायसन. इथं आपल्याला काही गरज नाही आहे. त्यानंतर खाली येतं व्हिडिओची लँग्वेज. आता व्हिडिओची लँग्वेज आता जे हिंदी आहेत ते हिंदी करतात, ज्यांची इंग्लिश आहे ते इंग्लिश, आणि आता आपली मराठी आहे तर आपण मराठीच करणार आहे. तर आता हे ओपन होतंय. आता आपण आपली लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. मराठी आलं, मराठी करायची. त्यानंतर टायटल अँड डिस्क्रिप्शन लँग्वेज, तर ही आपल्याला इंग्लिश ठेवायची आहे, इंग्लिश इंडिया म्हणून. तर इंग्लिश इंडिया. त्यानंतर कमेंट्स ऑन ठेवायच्या आणि खाली येतं शो हाऊ मेनी व्ह्यूअर्स लाईक दिस व्हिडिओ, म्हणजे किती लोकांनी तुमचा व्हिडिओ लाईक केला आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे की नाही दाखवायचं, हाईड करायचं आहे. तुम्ही हाईडसुद्धा करू शकता, प्रत्येक व्हिडिओलासुद्धा करू शकता सेटिंग, किंवा इथून डायरेक्टसुद्धा करू शकता. त्यानंतर आता इकडं गेल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं येते कॅटेगरी. आता कॅटेगरीमध्ये भरपूर ऑप्शन असतात. एज्युकेशन रिलेटेड व्हिडिओ आहेत, एंटरटेनमेंट आहेत, फिल्म अँड ॲनिमेशन आहे, गेमिंग आहे, किंवा हाऊ टू स्टाईल म्हणजे थोडक्यात ब्युटी टिप्स असतात, म्हणजे कसं काय कॅरी करायचं, कसं तुम्ही स्टायलिंग वगैरे करू शकता. तर त्याच्यासुद्धा वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. म्युझिक, न्यूज अँड पॉलिटिक्स, त्यानंतर नॉन प्रॉफिट आणि ॲक्टिव्हिजम, पीपल अँड ब्लॉग्स, पेट्स अँड ॲनिमल्स, त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, स्पोर्ट्स, ट्रॅव्हल अँड इव्हेंट. पण आपण घरगुतीच टाकतो ना सगळं व्लॉग वगैरे, तर आपण पीपल अँड ब्लॉगमध्ये सिलेक्ट करायचं. त्यानंतर कॅप्शन सर्टिफिकेशन, तिथंसुद्धा काहीच करण्याची गरज नसते. आता हे झालं आपलं. आता परमिशन वगैरे इकडं काहीच करण्याची गरज नाही, एवढ्याच 2 सेटिंग असतात. त्यानंतर इथं कोपऱ्यामध्ये सेव्ह करायचं आहे. बरोबर उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला सेव्ह ऑप्शन येतं. आता खाली तुम्हाला दिसत असेल सेटिंग इज सेव्ड म्हणून आलेलं आहे. आता इथंसुद्धा तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही आहे. तुम्ही बघू शकता असं तुम्हाला दिसतंय. ज्यावेळेस आता तुम्ही व्हिडिओ वगैरे टाकताल तर त्यावेळेस तुम्हाला इथं भरलेलं दिसेल. आता परत एकदा यूट्यूबमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवते. तर आपण यूट्यूबमध्ये आलो आहे आणि तुम्हाला क्रिएट ऑप्शन दिसतंय. तिथं तुम्ही टच करून आता तुम्हाला व्हिडिओ मोठा अपलोड करायचा आहे, किंवा शॉर्ट करायचा आहे, किंवा पोस्ट टाकायची आहे, किंवा लाईव्ह जायचं आहे, हे करू शकता. आता मी तुम्हाला सांगते, तुम्ही या सगळ्या सेटिंग तर केल्या आहेत, पण आता तुम्ही व्हिडिओ कधी टाकायचा. ज्या वेळेस तुम्ही चॅनल ओपन करता आणि ह्या सगळ्या सेटिंग करता तर लगेच तुम्ही व्हिडिओ टाकायचा नाही. ज्या वेळेस आपण भिंतीचं बांधकाम करतो तर बांधकाम झाल्याच्या नंतर आपण लगेच प्लॅस्टर करतो का, थोडं वाळू देतो ना, तर थोडंसं वाळल्यानंतर परत कलरिंग करतो असं. त्यामुळे काय करायचं, चॅनल ओपन केल्याच्या नंतर तुम्ही ती लिंक घ्यायची, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायची, त्यांना सबस्क्राईब करायला लावायचं. एक 10-20 सबस्क्रायबर आधी करून ठेवायचे आणि 7-8 दिवसानंतर तुम्ही पहिला व्हिडिओ टाकायचा आणि छान होतं त्याने. आता व्हिडिओ कसा टाकायचा, काय करायचं, काय ते त्याच्यावरती पण आपण व्हिडिओ बनवूयात. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा. ऑलरेडी हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे आणि बघूयात आता किती मिनिटाचा होतोय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आणि जर तुमचे आणखी काही प्रश्न असतील चॅनल रिलेटेड किंवा काही इश्यू असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि या व्हिडिओतली तुम्हाला कुठली गोष्ट जास्त आवडली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूयात अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत रामकृष्ण हरी. आता मला उशीर होतोय. बाय.